तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो पहा, बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 350 जागांसाठी भरती। तर मित्रांनो, आपली जी बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 350 जागांसाठी भरती सुटलेली आहे। तर ती मित्रांनो आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मित्रांनो, आपण जी पण भरती सुट्टी त्या भरतीचा तुम्हाला पुरावा म्हणून त्याचा एक GRचा स्क्रीनशॉट देत असतो। तर मित्रांनो पहा, 10/9/2025 म्हणजे 10 सप्टेंबरचा GR आहे मित्रांनो, आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा GR आहे। तर भरती मित्रांनो 100% सुटलेली आहे। पहा, रिक्रुटमेंट नोटिफिकेशन रिक्रुटमेंट प्रोजेक्ट 2025-26 फेज सेकंड आहे। तर आता पद कोणती कोणती पाहू। स्पेशलिस्ट ऑफिसर, स्केल सेकंड, स्केल थर्ड, स्केल 4, स्केल 5 आणि स्केल 6, 350 जागा आहेत मित्रांनो टोटल। तर पुढे पहा, रिक्त जागांचा तपशील पाहू। मॅनेजर IT स्केल 2 आहे मित्रांनो, 100 जागा आहेत। सिनियर मॅनेजर IT स्केल थर्ड 80 जागा आहेत। चीफ मॅनेजर IT ऑदर स्केल 4th 70 जागा आहेत। असिस्टंट जनरल मॅनेजर स्केल 5 50 जागा आहेत। जनरल मॅनेजर किंवा ऑदर स्पेशलिस्ट स्केल 6 मध्ये येतं, त्या 50 जागा आहेत। अशा टोटल मित्रांनो 350 रिक्त जागा आहेत त्याच्यामध्ये। तर मित्रांनो आता शैक्षणिक पात्रता पाहू। तर पहा, BTech किंवा BE कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, AI ML डाटा सायन्स, MSc कम्प्युटर सायन्स, IT पदवीधर LLB, CA/ICWA 3-5-8 वर्ष अनुभव पाहिजे मित्रांनो। एवढं मित्रांनो तुमचं शैक्षणिक पात्रता पाहिजे, आणि तुम्हाला सेकंड क्रायटेरिया काय, 3-5-8 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो। तर त्याची निवड प्रक्रिया कशी आहे, म्हणजे थोडक्यात मित्रांनो या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, थोडक्यात निवड प्रक्रिया कशी आहे ते पाहू आपण। तर पहिली होणार आहे तुमची ऑनलाईन परीक्षा, दुसरी होणार तुमची मुलाखत, आणि तिसरी मित्र तुमची अंतिम निवड होणार आहे। तर सध्या आपण मित्रांनो जी ऑनलाईन परीक्षा काय असणार आहे ते पाहू। तर परीक्षा पद्धत म्हणजे एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे पाहू। परीक्षा संगणकावर आधारित कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल। तर मित्रांनो तुमची CBT म्हणजे थोडक्यात ऑनलाईन कम्प्युटर टेस्ट होणार आहे। प्रश्न बहुपर्याय म्हणजे MCQ टाईप स्वरूपात असतील। तर मित्रांनो MCQ टाईप स्वरूपात प्रश्न असणार आहेत। प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असेल मित्रांनो। निगेटिव्ह मार्किंग लागू होऊ शकते, निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो। एकूण प्रश्न गुण 100 प्रश्न 200 गुण, आणि वेळ असणार आहे मित्रांनो तुम्हाला 2 तास। टोटल 200 प्रश्न 200 गुण, वेळ 2 तास। तर विषय कोणते असणार बा, इंग्रजी असणार आहे बा, क्वांटिटेटिव्ह मित्रांनो गणित असणार आहे, तर्कशास्त्र रिझनिंग असणार आहे, आणि प्रोफेशनल बँकिंगचे क्वेश्चन असणार आहेत। 4 विषय मित्रांनो, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि बँकिंगचे रिलेटेड क्वेश्चन। हा मित्रांनो ऑनलाईन एक्झामचा सिलेबस। पुढे मित्रांनो, उमेदवारांनी प्रत्येक विभागात किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे मित्रांनो। सेक्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला गुण प्राप्त करायचे आहेत। आता मित्रांनो पुढे पाहू, सेकंड असणार आहे मुलाखत। मुलाखत तुम्हाला माहिती असतं मित्रांनो, मुलाखत प्रत्येक मुलाखत असते। एक मित्रांनो बोर्ड भेटतो, त्या बोर्डमध्ये जर प्रश्न विचारले झाले असतात त्याचा आपल्याला उत्तरे द्यायची असतात। पुढे मित्रांनो अंतिम निवड। तर मित्रांनो परीक्षा व मुलाखतील गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल। मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेस्टमध्ये किती गुण मिळाले, प्लस तुम्हाला मुलाखतीमध्ये किती गुण मिळाले, यांचं गुण एकत्र केले जातील, आणि तुम्हाला मित्रांनो त्यानुसार तुमची अंतिम किंवा फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल। ते महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखती त्यानुसार तुमची फायनल मेरिट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढची चाचणी मित्रांनो निवड झाल्याच्या नंतर। तर मित्रांनो वयाची अट पहा, 31 ऑगस्ट 2025 रोजी ओपनसाठी 35, 38, 45, 50 वर्ष, आणि SC ST 5 वर्ष सूट आहे मित्रांनो, OBC साठी 3 वर्ष सूट आहे। तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो, संपूर्ण भारत ऑल इंडिया तुमची मित्रांनो पोस्टिंग येत राहणार। तर फी पहा, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 1180 रुपये फी आहे, आणि SC ST PW या कॅटेगरीसाठी 108 रुपये फी आहे मित्रांनो। पुढे आता मित्रांनो या भरतीला पगार किती असणार आहे। प्रत्येक मित्रांनो जो स्पर्धा परीक्षा अभ्यास करतो, कोणी इतर नोकरीचा अभ्यास करतो मित्रांनो, त्या मनात हा प्रश्न राहतो बा मला पगार किती असेल। तर मित्रांनो आपण थोडक्यात पगार सांगणार आहे पहा। स्केल सेकंडचे जे पद आहे मित्रांनो त्याला 64,820 ते 93,960 असणार आहे। स्केल थर्ड पहा 85,920 ते 1,05,280 पर्यंत असणार। स्केल फोर्थ आहे मित्रांनो त्याला पहा 1,02,300 ते 1,20,000 पर्यंत असणार।
तर पहा स्केल 5 मित्रांनो 1,20,940 ते 1,35,220 आणि स्केल 6 मित्रांनो 1,40,500 ते 1,56,500 मित्रांनो हे त्यांनी आपल्या जेअरमध्ये सांगितलेलं आहे. त्याचं मी तुम्हाला स्केलनुसार तुम्हाला ह्याचं बेसिक पे राहणार आहे मित्रांनो. बेसिक पे जास्त असतं कितीपर्यंत तुमचं लास्टपर्यंत किती असणार तुमचं बेसिक पे ते सांगितलेलं आहे. आता मित्रांनो ह्यात खूप सारे भत्ते बित्ते ॲड होऊन मित्रांनो तुमचा चांगल्या प्रकारे पगार नक्कीच मिळू शकतो तुम्हाला. तर मित्रांनो याचे इतर फायदे काय आहेत पहा. इतर फायदे तुम्हाला DA महागाई भत्ता दिला जाणार, HRA घरभाडते भत्ता, CCA शेअर भत्ता दिला जाणार, तुम्हाला वैद्यकीय सुविधा असणार, सुट्ट्या CL EL ML या मित्रांनो सुट्ट्या असणार दिल्या जाणार, PFO पेन्शन योजना मित्रांनो तुम्हाला PF सुविधा असणार, पण तुम्हाला रिटायर्ड पेन्शन असणार, कर्ज सुविधा गृहकर्ज वाढ कर्ज तुम्हाला मित्रांनो कर्ज मित्रांनो एकदम कमी इंटरेस्टमध्ये दिलं जातं, विमा सुविधा बढती व करिअर ग्रोथ तुम्हाला मित्रांनो जसं तुमची सर्व्हिस होईल तसं तुमच्या मित्रांनो प्रमोशन होत जातं मित्रांनो एक करिअर ग्रोथ आहे. हे मित्रांनो सांगितलं तुम्हाला पगाराच्या व्यतिरिक्त याचे इतर फायदे काय आहेत. तर आता मित्रांनो कामे काय असतात बेसिकली तुम्हाला माहिती आहे मित्रांनो बँकेमधल्या कर्मचाऱ्यांची कामे काय असतात आपण सांगतो पहा. कर्ज प्रक्रिया पडताळणी, लोन प्रोसेस व्हेरिफिकेशन, IT विभाग सिस्टम्स नेटवर्क सायबर सिक्युरिटीची जबाबदारी. जे मित्रांनो IT स्पेशलिस्ट ऑफिस भरती होतील त्यांना काय करायचं नेटवर्क सायबर सिक्युरिटीची जबाबदारी. कायदा विभागात बँकेशी संबंधित कायदेशीर प्रकरणे हाताळणे, वित्त लेखा विभागात आर्थिक अहवाल ऑडिट पाहणे, दैनंदिन शाखा प्रशासन ग्राहक सेवा, नवीन योजना उत्पन्न यांची अंमलबजावणी. तर मित्रांनो ही झाली बँकिंगची महत्त्वाची कामे जी काय असतील ती. आता मित्रांनो आपण आता महत्त्वाच्या तारखा पाहू कोणत्या आहेत. तर महत्त्वाचा अर्ज सुरू होण्याची तारीख 10 सप्टेंबर 2025 अर्ज चालू झालेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 मित्रांनो 30 सप्टेंबर लास्ट डेट आहे. ऑनलाईन परीक्षा गेस ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये होईल. इंटरव्ह्यू कधी होईल मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होऊ शकतो. अंतिम निकाल डिसेंबर 2025 अखेर किंवा 2026 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या लास्ट आठवड्यात मित्रांनो निकाल लागू शकतो. आता ह्या जेव्हा होत आहे मित्रांनो खूप म्हणजे महत्त्वाच्या तारखा काय आहेत तुम्ही पाहून घ्या. 10 सप्टेंबरपासून चालू झालेले आहेत आणि लास्ट डेट मित्रांनो 30 सप्टेंबर 20 दिवस दिलेले आहेत. कारण मित्रांनो नंतर खूप सारे इश्यू येतात बँकेचं सर्व्हर चालत नाही या खूप सारे साईट डाऊन होती. त्यासाठी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं महत्त्वाच्या तारखा. तर मित्रांनो आपला महाराष्ट्रातला विद्यार्थी जास्त बँक क्षेत्रात ओळख नाही मित्रांनो. कारण मित्रांनो याचं मेजर कारण आहे भरती केव्हा सुटती भरती संपती पण मुद्दा भरती होऊन जातात पण आपल्या काही विद्यार्थ्यांना भरती सुटली हे माहीतच होत नाही. त्यामुळे तर आपण त्यासाठीच हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे. मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त आपल्या जो स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अभ्यास करतो त्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून मित्रांनो त्याला प्रत्येक भरतीचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनी पण फॉर्म भरावा आणि त्यांना मित्रांनो या नोकरीचा लाभ घेता. तुम्हाला एकच विनंती मित्रांनो व्हिडिओ आपल्याला जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा मित्रांनो आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.